आणि मग त्या राजाने त्यांनी लिहिलेली 3 नाटकं दाखवली आचार्यांना. म्हणाले, आचार्य ही मी 3 नाटकं लिहिली बघा. आचार्य म्हणाले, अरे राजा म्हणाले, तू राज्यकर्ता असून नाटकं लिहितोस? तो म्हणाला, हो का? नाही, म्हणजे राज्यकर्ते नाटकं करतात खरं, म्हणजे लिहित नाहीत. तो म्हणाल, तू लिहितोस, वैशिष्ट्य आहे तुझं. तर तो हसला फक्त आणि काही बोलला नाही. आचार्य म्हणाले, ठीक आहे, ठेवून जा म्हणाले, मी वाचीन सवडी. आणि मग आचार्यांनी ती नाटकं वाचून काढली. हे महत्वाचं का सांगितलं म्हणजे आचार्यांनी नाटकं वाचली, यात महत्वाचं काही नाही. त्यानंतर जवळपास 12 ते 13 वर्षांनी परत एकदा राजशेखरची भेट झाली आचार्यांची. आणि त्यावेळेला आचार्यांनी ते लक्षात ठेवून त्याला विचारलं की राजशेखर म्हणाले, त्यावेळेला तू मला नाटकं दाखवली होतीस, परत काही तुझं लेखन चालू आहे की नाही? तो रडायला लागला. आचार्य म्हणाले, काय झालं? तो म्हणाले, महाराज काय सांगू तुम्हाला. अहो म्हणाले, ती 3 नाटकं मी लिहिली खरी, ती तुम्हाला दाखवली होती, पण एक दिवस माझ्या अंतःपुराला आग लागली आणि त्यात ती 3ही नाटकं जळून भस्मसात झाली. आणि गंमत ही की मीच लिहिलेली नाटकं आणि त्याचा एकही शब्द मला आठवत नाही. स्वाभाविक असं आहे की एकदा लिहून मोकळा झाला ना माणूस की परत तो त्याच विषयात डोकं घालतो असं नाही. माझं तर असं होतं की मी एकदा लिहितो आणि एकदा मी लिहिलेलं परत मी वाचतही नाही. म्हणजे कदाचित तो माझा व्यक्तिगत आळस असेल, काहीही असेल, पण माझी सवय अशी की मी लिहिता लिहिता लिहितो आणि ताव भरला की ताव बाजूला टाकतो आणि तो ताव परत मी वाचत सुद्धा नाही. तो मग बायको वाचते, मग त्यात काही करेक्शन्स असल्या तर ती ते करते. आणि मग छपाईला जाताना पहिल्यांदा वाचलेलं तिने असतं, त्यामुळे पहिला टीकाकार घरातच असतो. त्यामुळे काय चुकलंय काय नाही वगैरे 10 पुस्तकं जेवढी माझी आतापर्यंत लिहून झाली आहेत ती सगळी तिने वाचलेली. आणि पुढच्या महिन्यात एक नवीन पुस्तक प्रकाशित होत आहे, सुभाषचंद्र बोसांचं आत्मचरित्र, जे आता अद्याप मराठीत आलंच नव्हतं. काही जणांना माहिती नाही की सुभाषचंद्रांनी आत्मचरित्र लिहिलंय. अँड इंडियन पिलग्रिम नावाचं त्यांचं आत्मचरित्र होतं, छोटेखानी, कारण वयाच्या 23व्या वर्षापर्यंतच भाग त्यांना लिहिता आला. पण तरी काय झालं, सुभाषबाबूंच्या हातून उतरलेलं आहे स्वतःचं चरित्र, त्या दृष्टीने त्याचं महत्व जास्त होतं. त्यामुळे त्याचा फक्त भावानुवाद केला. ते पुस्तक पुढच्या महिन्यात येईल असू. तो म्हणाल, नाही हो, काहीच नाही आठवत. बरं म्हणाले, मग तुला जेव्हा शक्य होईल त्यावेळेला तुझा एक लेखनिक माझ्याकडे पाठवून दे. तो म्हणाल, त्यांनी काय होणार आहे? म्हणाल, तू पाठवून तर दे, मी त्याला ती नाटकं सांगतो. तो म्हणाला, म्हणजे तुम्ही ती नाटकं पाठ केलीत की काय? आचार्य म्हणाले, छे, तेव्हा तू जी दिली होती ती मी एकदा वाचली होती. मग म्हणाले, एकदा वाचून लक्षात येत, शब्दन शब्द, शब्दनी शब्द लक्षात आहे म्हणाले. एकपाठी म्हणतात ते याला म्हणतात. आणि इतक्या वर्षांनी सुद्धा लक्षात ठेवणं हे आणखी महत्वाचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी राजाने लेखनिक पाठवला. आचार्यांनी त्याला समोर बसवलं आणि घडा 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 शब्दन शब्द ती 3ही नाटकं त्याला सांगितली. त्यांनी ती लिहून घेतली. आणि मग जेव्हा राजशेखर ती वाचायला लागला परत, तेव्हा त्याला आठवायला लागलं की अरे हा, हे आपण लिहिलेलं, हे आपण लिहिलेलं, हे आपण लिहिलेलं. इतकं एकपाठीपणा असणं हे दुर्मिळच दिसतं. म्हणून मुद्दाम हा प्रसंग सांगितला की याला किती विलक्षण अशी स्मरणशक्ती पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आहे. आचार्य ज्या वेळेला गुरुकुलामध्ये होते त्यावेळेला ते भिक्षा मागायला जायचे. त्यावेळेला एका स्त्रीकडे असेच भिक्षा मागायला गेलेले होते. त्यावेळेला तिने सांगितलं, अरे बाबा म्हणाले, माझ्या घरात 18 विश्व दारिद्र्य, घरात खायचा एक कण नाही. म्हणाली, काही नाही, मी तुला भिक्षा काय देणार? तर म्हणाले, बघ बाई, मी 5च घरी जातो, त्यातलं तुझं एक घर आहे. तुझ्या घरी मला मिळालं नाही तर मी 4च घरी मागणार. बघ म्हणाले, काही असेल आतमध्ये? छे रे म्हणाली, काही नाही. म्हणाले, ज्या अर्थी इथे उभं राहून भिक्षा मागण्याची मला बुद्धी झाली त्या अर्थी तुझ्या घरात काहीतरी आहे. ती माऊली परत आत गेली. परत सगळं तिने धुंडाळलं. नाही रे म्हणाली, खरंच काही नाही, काहीतरी असायलाच पाहिजे. तुम्ही नीट पाहिलं नाही. परत नीट जाऊन बघ. परत गेली आतमध्ये आणि परत तिने सगळं जेव्हा पाहिलं तेव्हा तिला फडताळामध्ये एक सुकलेला आवळा दिसला. तो ती घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, बाबा रे, हे एवढंच आहे ना? म्हणाले, टाक. आणि मग तिने तो सुकलेला आवळा त्यांच्या झोळीमध्ये टाकला. आणि मग आचार्यांनी तिथे उभं राहून कनकधारा स्तोत्र रचलं. आणि मग त्याने लक्ष्मीची विनवणी केली की अगं, जी बाई मला भिक्षा देण्याकरता म्हणून जिच्या मनात इच्छा आहे पण घरात काही नाही,
जी 3 वेळा घरातून आत बाहेर करते आणि बघतीये, तिच्या घरात असं दारिद्र्य का आणून ठेवलेलं आहेस? तेव्हा काही झालं तरी तिला दे, असं म्हणून ते कनकधारा स्तोत्र रचून आचार्यांनी लक्ष्मीची आराधना केल्यानंतर कथा पुढे अशी सांगितली जाते की त्या बाईच्या घरात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला आणि तिचं दारिद्र्य हे पूर्णपणे दूर झालं, अशी ती कथा. अशा प्रकारचे आचार्य होते. आणि मग हा मुलगा शिकवता शिकवता असाच वाढतोय, पण मनात कुठेतरी की केवळ एवढं कार्य करण्याकरता आपण नाही होत. आणि मग आता आपण काय करायचं, तर मनाने खूप पूर्वीपासून ठरलेलं जे प्रारब्धात लिहिलेलं होतं तेच, ते म्हणजे आपण संन्यास घ्यायचा. 8वं संपत आलेलं आहे. आणि मग त्यांनी आईला सांगितलं की माते, मला संन्यास घ्यायचा आहे, अनुज्ञा दे. कोणती आई आज्ञा देणार हो? एक तर मुलगा एकुलता एक, त्यातून घरात हा एकटाच, आणि त्यातून काहीतरी लोकविलक्षण अशी कृत्य करणारा. कारण एक दिवस आई त्या पूर्णेवरती स्नानाला गेली होती, बराच काळ झाला तरी ती आली नाही, म्हणून हा शंकर बघायला बाहेर पडला आणि आवाज देतोय आई आई म्हणून, आणि सगळीकडे मार्गात शोधतोय. तो एका बाजूला आई बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी कसं तरी आईला घरी आणलं आणि मग म्हणाला की अगं तुला सोसवत नाही तर कशाला रोज सकाळी जाते त्या पूर्णेवरती आंघोळीला? तेव्हा आई म्हणाली तुला नाही कळायचं. तो म्हणाला नाही तसं नाही, मला सांग तू हे सोडणार आहेस की नाही? तर आई हसली आणि त्याही परिस्थितीत आई त्याला म्हणाली, बाळा नेम जो धरायचा असतो ना तो सोडण्यासाठी नाही. बरं म्हणा, जर नेम तू सोडणार नसशील ना तर मग मला दुसरं काय बरं करता येईल? ठीक आहे, मी पूर्णेलाच घरी आणतो. असं म्हणून हा मुलगा ताड 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 चालायला लागला. आईने विचार केला की सगळेजण ह्याला हुशार म्हणतात, असं काय वेड्यासारखं करतोय, पूर्णेला घरी घेऊन येतोय, कळशीमध्ये भरून आणणार की काय रोज हा पूर्णेचं पाणी? आणि मग बघते तर काय, हा मुलगा त्या पूर्णेच्या काठावरती जाऊन उभा राहिला, पूर्णेला हात जोडले, तिची स्तुती केली आणि मग आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा दाब पूर्णेच्या काठावरती दिला आणि ती रेष उमटवत उमटवत ते स्वतःच्या घरापर्यंत आले. त्या दिवसापासून कालटी या शहरात आचार्यांच्या घराच्या तिथून पूर्णा 2 प्रवाहांनी व्हायला लागली. की त्या दिवसापासून ते आजही दिसतं की आचार्यांच्या घराच्या मागच्या बाजूनी पूर्णा वाहते. आणि मग आचार्यांनी आईला सांगितलं, बघ तू जर नेम सोडत नसशील तर मी पूर्णेला घरी आणून दिलेले. आणि मग आईला आता कितीतरी जवळच झालं पूर्णेच्या वरती आंघोळीला जाणं आहे. आई म्हणाली की हा असा मुलगा आहे लोकविलक्षण काहीतरी, आणि आता हा मुलगा म्हणतोय की मला संन्यास घ्यायचाय. आई म्हणाली की बाळा तू संन्यास घेऊ नकोस रे. तो म्हणाला असं कसं चालेल, संन्यास घ्यायलाच पाहिजे म्हणाल, कारण त्याशिवाय या सगळीकडे जी काही कर्मकांड वाढले, नुसती कर्मकांड वाढलेली नाहीत, 72 पंथोपपंथ होते त्यावेळेला. आणि ते 72 पंथोपपंथ इतके कट्टर होते आणि एकमेकाचे वैरी असल्यासारखे की आज सुद्धा त्यातला राहिलेला अवशिष्ट भाग जर आपल्याला माहिती असेल तर 2 मोठे पंथ आजही आहेत, शैव आणि वैष्णव. तर हे शैवही होते, वैष्णवही होते, गाणपत्य सुद्धा होते, सौर उपासक म्हणजे सूर्याचे उपासक सुद्धा होते, आणि शाक्त म्हणजे देवीचे उपासक. हे 5 जणांचे 5 पंथ जे होते ते सगळ्यात प्रबळ होते. बाकी 72 यमोपासक सुद्धा होते. मला कमाल वाटतं, यमाची उपासना करणाऱ्यांचा सुद्धा पंथ होता. आपल्याला कोणी सांगितलं तर आपण करू घरात यमाची उपासना? कशा करता? यम कशाचा देव आहे माहिती आहे आपल्याला, त्यामुळे त्याची उपासना काही कोणी करणार नाही. पण हे यमोपासक होते. त्यानंतर अन्य देवतांचे पण उपासक होते. त्यातले 5 पंथ प्रबळ इतके प्रबळ होते आणि इतके कट्टर होते ना की एक संन्यासी एका गावातून जात होता आणि त्या गावातून जाता जाता त्यांनी पाहिलं तर एक माता आपल्या घरातली बाहेर अंगण ती सारवत होती आणि ती अंगण सारवताना असा हात फिरवत होती, उभा. आता शेण सारवताना उभा हात कधी फिरवला जात नाही, हात नेहमी आडवा फिरवला जातो. कारण आडवा फिरवल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित रीतीने लागत जातं. उभा हात एक तर नीट फिरवता येत नाही, फार श्रम होतात आणि सगळीकडे नीट शेण लागत नाही. तो तिथे उभा राहिला आणि तो म्हणाला, माते हे काय करतोय, डोळे फुटलेत का मेल्या? जगातली 97% लोक विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही. आपण आपल्यापासून सुरुवात करा आणि घरी गेल्यानंतर बघा, विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर देतो की आपण प्रश्नानेच उत्तर देतो. आई काय करतेस, दिसत नाहीये? अरे पण काय करतेय ते सांगावं ना. दिसत नाहीये का कशाला? म्हणजे आपण प्रश्नाला उत्तर देत नाही, आपण प्रतिप्रश्न करतो. ही आपली सहज प्रवृत्ती असते.
त्याप्रमाणे तिने विचारलं, डोळे फुटलेत का? तो म्हणाला तसं नाही, पण म्हणाला हे सारवताना तुम्हाला किती श्रम होत आहे तसा उभा हात फिरवून. म्हणाला आपण आडवा हात का नाही फिरवत? आडवा हात फिरवला तर सगळीकडे व्यवस्थित रीतीने शेण लागेल. तर म्हणाली, मोठा आलाय शहाणपणा शिकवायला. अरे आडवा हात फिरवायला आम्ही म्हणजे काय शैव आहोत? त्यांचं सगळं असतं आडवं, आम्ही वैष्णव आहोत, आमचं सगळं उभं. इतके कट्टर की ते भस्म आडवं लावतात म्हणून मी हात सुद्धा आडवा फिरवणार नाही, इतके कट्टर होते सगळे. इतक्या कट्टरपणामधून आचार्यांना या सगळ्यांना एकत्रित करून हिंदू धर्माचं पुनरुत्थान करायचं होतं. बरं, त्याच वेळेला तंत्र मार्गातून निर्माण झालेले दोन पंथ, एक जैन पंथ आणि दुसरा बौद्ध पंथ, हे दोन्ही पंथ जास्तीत जास्त तंत्राचा आश्रय करून राहणारे होते. यातले बौद्ध आणि जैनांनी कैक राज्यकर्त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतलं होतं, ते केवळ तंत्रानी, तंत्रमंत्र या प्रकाराने. कारण तंत्रमंत्र या प्रकार जादू दाखवली, चमत्काराला नमस्कार नसतो का, तसं जादू दाखवल्याबरोबर त्यांना वश होणारे कैक राज्यकर्ते होते, त्या पद्धतीने वश करून घेतलेलं होतं. या सगळ्यातून आणि कर्मकांडाचं वाढलेलं प्राबल्य बघून त्यातच अनेकानेक मतं होती आपल्याकडे. कारण आपल्याकडे हिंदू धर्माचं पुनरुत्थान करणारा शंकराचार्य सुद्धा आपल्याकडचाच आणि नास्तिक मतवाद सांगणारा चार्वाक हा सुद्धा आपल्याकडचाच. त्यामुळे सर्व सिद्धांत सारामध्ये पहिलं जे मत शिकवलं जातं ना, ते चार्वाक मत शिकवलं जातं. म्हणजे नास्तिक मत पहिलं शिकवलं जातं आणि मग बाकीच्यांची मतं शिकवली जातात. हे आपलंच वैशिष्ट्य आहे. फक्त आपण चार्वाकाचं मत केवळ त्याज्य म्हणून धुडकावून लावलेलं नाही, तर सर्व सिद्धांत सारात पहिल्यांदा ते शिकवलं जातं, मग इतर शिकवले जातात. कारण त्यातला फोलपणा कळायला. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत आपण आहोत जन्माला आलेलो तोपर्यंत ऋण काढून सण साजरे करा, ऋण काढा आणि तूप प्या, असं चार्वाक म्हणतो. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतकुता. आपला एकदा का आपला देह हा चितेवरती चढला की पुनरागमन हे होणारच नाहीये. म्हणजे त्याला पुनर्जन्माची संकल्पना हीच मान्य नाही, किंबहुना त्यांनी नाकारली आहे. आणि म्हणून सगळ्यांना जोवर म्हणजे चंगळवाद शिकवतो नास्तिकवाद हा. चार्वाकाचा वाद हा चंगळवाद शिकवतो, याच्याशिवाय काही. आणि आमचे बाकीचे अन्य सगळे वाद हे मोक्ष आणि पुनर्जन्म या दोन्ही कल्पनांशी बांधले गेलेले घट्ट. त्यामुळे यांच्याकडे जास्त महत्व देण्यासारखं आहे. चंगळवाद जे शिकवतात त्याच्यामध्ये, या भौतिकवादामध्ये आणि चंगळवादामध्ये स्वैराचार हा अनुस्यूत असतो, बाकी कुठेही तसा नाही. इतर वादांच्या मध्ये काही नियम आहेत त्या प्रत्येक गोष्टींच्या करता असतो. तेव्हा याप्रमाणे आचार्यांनी ज्या वेळेला हे ठरवलं की आता आपण संन्यास घ्यायचा आणि या सगळ्यातून आपल्या हिंदू धर्माचं पुनरुत्थान करायचं, आईला सांगितलं की माते मला संन्यास घेण्याची आज्ञा दे. आई म्हणाली नाही. अरे तुझं वय काय? म्हणाली आता तू संन्यास घेऊन काय करणार आहेस? तो म्हणाला तुलाही माहितीये माझं वय किती आहे आणि कुठपर्यंत मी जिवंत राहणार आहे ते, मग तू असं का करतेस? शेवटी आईचं हृदय होतं. त्यामुळे आई म्हणाल नाही, पण तरी तू संन्यास नको घेऊ. बरं म्हणाल. आणि मग एकदा पूर्णेवरती आंघोळीला गेलेला असताना पूर्णेच्या मध्यावरती गेला शंकर पोहत पोहत, आणि तिथून त्याने योग बलाने त्या पूर्णेमध्ये एक मगर उत्पन्न केला. नाही तर पूर्णेमध्ये मगरी कधी नव्हत्या. आणि त्या मगराने शंकराची मांडी पकडली आणि तो मगर त्याला खेचत खेचत आतमध्ये न्यायला लागला. त्यावर शंकर ओरडायला लागला माते वाचव वाचव करून. आणि आर्यांबेनी पाहिला आपला एकुलता एक मुलगा आणि तो बुडतोय म्हटल्याबरोबर ती एकदम झेप घेणार पाण्यात. तेवढ्याच लोकांनी तिला आवरून धरलं. ती ओरडती अरे माझा शंकर बुडतोय, माझा शंकर बुडतोय, वाचवा कुणीतरी त्याला. तरी लोक म्हणतात काय वेळीबिडी झालीस की काय? अगं मगरान धरलंय त्याला उडी कसली मारतेस? तर ती म्हणाली मग मी काय करू? अरे शंकर गेला तर मी जिवंतही राहणार नाही. आणि तो मात्र आतून सांगतोय की आई एकच उपाय आहे, जर तू म्हणत असशील की मी संन्यास घ्यावा तर हा मगर माझा पाय सोडेल. अरे म्हणाली पण संन्यास घेण्याकरता तरी तू बाहेर यायला पाहिजेस ना. तो म्हणाला आतुर संन्यास घेता येतो. आतुर संन्यास म्हणजे संन्यास घेतलाय अशी इच्छाच निर्माण होऊन आपण संन्यास घेतलाय अशी कल्पना करणं म्हणजे आतुर संन्यास. आई शेवटी नाईलाजाने म्हणाली बरं मी दिली तुला. आणि मग त्या क्षणाला मगराने पाय सोडला आणि मग शंकर बाहेर आला. थोडं किरकोळ लागलेलं होतं मांडीला इतकंच. आणि बाहेर आल्यावर आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि मग आई म्हणाली आता चल घरी. म्हणाल घरी? आता कुठचं आलं घर? आता हे विश्वची माझे घर. ती म्हणाली अरे असं काय करतोयस? तो म्हणाला तूच आज्ञा दिलीस
त्याप्रमाणे मी आतुर संन्यास घेतला. ती म्हणाली ठीक आहे, अनुष्ठानिक संन्यास कुठे घेतलाय? अनुष्ठानिक संन्यास घे आणि मग बाहेर पड. म्हणाला नाही, अशा पळवाटा शास्त्राला मंजूर नाहीत. आतुर संन्यास मी घेतला म्हटल्यानंतर मला आता घर वर्ज्य. पण मग ती म्हणाली अरे मग माझं कसं होणार, त्याची मी सोय लावून जातो. आणि मग त्यांनी आपलाच एक नातेवाईक होता अग्निशर्मा नावाचा, त्या अग्निशर्माला सांगितलं की तू मातेची सगळी देखभाल करायचीस. पण ती म्हणाली की शंकरा, शेवटच्या वेळेला काय रे माझं, अग्निदेवाला मी येणार म्हणाल, तू कसा जाणार? अरे तू संन्यासी झालेला आणि संन्यासाला कुठलेही मोहपाश नाहीत. ते म्हणाले चुकतेस तू. आपल्याकडे जे काही रूढीनी लोकांना विळखा घातलेला आहे ना, त्यातला हा एक विळखा आहे. संन्यासाला कुठची नाती नाहीत, गोष्ट खरी, पण एक नातं नक्की आहे आणि ते म्हणजे मातेचं. कारण जिच्या उदरातून तो जन्माला आलेला आहे, जिच्या रक्ता मांसापासून तो देह बनलेला आहे, त्या मातेच्या बद्दलचं त्याचं कर्तव्य आणि शेवटचं कर्तव्य हे नक्कीच संन्यास घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी पार पाडायला हवा. ताई म्हणाली म्हणजे मग तू नक्की? अगदी नक्की म्हणाली. फक्त शेवटच्या क्षणी तू केव्हाही स्मरण कर की मी तुझ्याजवळ हजर आहे, फक्त स्मरण कर. माता म्हणाली बरं. आणि मग शंकर निघाला दक्षिणेकडून उत्तरेकडे. आणि उत्तरेकडे असलेल्या त्याच्या आचार्यांना, जे होऊ घातलेले आचार्य होते, त्यांना आधीच दृष्टांत झालेला होता की असा एक मुलगा दक्षिणेकडून येतोय आणि तो तुमचा शिष्य व्हायला सर्वथैव लायक आहे. त्यामुळे इतक्यात तुम्ही हिमालयाला येण्याचा विचार करू नका. आणि ते त्याचे आचार्य जे होते ते गोविंद पादाचार्य. हे गोविंद पादाचार्य नर्मदेच्या किनाऱ्यावर राहत होते, अमलेश्वराच्या जवळ. अमलेश्वरा, ओंकार अमलेश्वरम आपल्याला माहितीये, 12 ज्योतिर्लिंगातली ज्योतिर्लिंग आहे. काही जण त्यातल्या फक्त ओंकारेश्वराला जातात आणि अमलेश्वराला जात नाहीत. त्यांना असं वाटतं ओंकारेश्वराचं नाव आहे ना ओंकारम अमलेश्वरम. नाही, तिथे दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं ना तर ते 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग झालं असं होतं. दोन नाही आहेत वेगळी, ही दोन वेगवेगळी आहेत, नर्मदेच्या 2 तीरावर आहेत, पण त्या दोन्हीला एक म्हणून धरलं गेलंय. म्हणून ओंकारम अमलेश्वरम जे आहे ते ओंकारेश्वराचंही दर्शन घ्यायचं आणि पलीकडे जाऊन ममलेश्वराचं सुद्धा दर्शन घ्यायचं. तेव्हा या ओंकारेश्वराच्या आपण पायऱ्या जर चढायला लागलो, इंदूर पासून जवळच आहे हे क्षेत्र, तर मध्ये अर्ध्या वाटेवरती गुंफा आहे आणि त्या गुंफेमध्ये गोविंद यती किंवा गोविंद पादाचार्य हे राहत होते. आचार्यांची जी गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा कुठपर्यंत जाऊन भिडते? पार नारायणापर्यंत, विष्णूपर्यंत. कारण नारायणाचा पुत्र ब्रह्मा, कसा नारायणाच्या नाभीतून जे कमल निर्माण झालं त्या कमलात असलेला ब्रह्मदेव हा त्याचा पुत्र, ब्रह्मदेवाचा पुत्र वसिष्ठ, वसिष्ठाचा पुत्र शक्ती, शक्तीचा पुत्र पराशर, पराशराचा पुत्र कृष्णद्वैपायन व्यास, व्यासांचा पुत्र शुक, शुकाचा पुत्र नाही. कारण रामदासांबद्दल पण बोलताना आपण पहिली ओळ बोलतो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. त्याप्रमाणे शुकाला, शुक पूर्णपणे वैराग्य आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे असे होते. मग या शुकाचार्यांचे जे शिष्य ते गौड पादाचार्य आणि गौड पादाचार्यांचे जे शिष्य ते गोविंद पादाचार्य आणि गोविंद पादाचार्यांचा शिष्य म्हणजे शंकर भगवत पादाचार्य म्हणजेच शंकराचार्य. तेव्हा आचार्य जे तिथून निघाले ते या नर्मदे काठी आले आणि नर्मदे काठी काही संन्यासी होते. तेव्हा त्यांनी त्या संन्याशांना विचारलं, का रे? म्हणाले इथे जवळ गोविंद यती कुठे आहेत? तर ते म्हणाले, का रे बाबा तुला काय करायचं? एवढा लहान मुलगा विचारतोय 8 वर्षाचा. तो म्हणाला, नाही तसं नाही, मला संन्यास घ्यायचा आहे. कशाला? म्हणाले या उगाच अडचणीत पडतोय. त्यांनी पाहिलं हे बोलणारा एक संन्यासीच. म्हणाला, तुम्ही संन्यास घेतला म्हणजे तुम्ही अडचणीत पडल्यावर का तुम्हाला वाटतंय? नाही तसं नाही म्हणाले, पण तुझं वय, शहाणपणाला वय असतं. त्या गुंफेत आहेत बाबा, जा म्हणाले तिकडे. ते त्या गुंफेत आले आणि गुंफेत पाहिलं तर गोविंद यती ध्यान लावून बसलेले होते. आणि मग आचार्य त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले आणि त्यांनी गुरुवाष्टकांनी स्वतःचा परिचय करून दिला. आणि मग त्याच्यामध्ये ज्या
त्यांच्या सगळ्या या अष्टकामधल्या सगळ्या ओळींच्या शेवटी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा रीतीने स्वतःची ओळख करून दिली आचार्यांनी. आणि मग गोविंद यती जेव्हा ध्यान उतरलं त्यावेळेला समोर त्यांनी त्या मुलाला पाहिलं आणि मग त्यांनी जाणलं की आपल्याला दृष्टांत जो झाला होता तो हाच. आणि मग त्याला बोलवलं आणि मग त्याला अनुष्ठानिक संन्यास दिला. आणि नुसता संन्यास दिला असं नाही तर सर्व प्रकारच्या सगळ्या सिद्धींपासून ते सगळ्या प्रकारच्या विद्या त्यांना शिकवल्या. आणि हा मुलगा तर जणू काही टिपकागदानी सगळं सांडलेलं पटापट पटापट शोषून घ्यावं ना, शाई किंवा पाण्याचा थेंब तितक्या पटापट हा सगळं शोषून घेत होता. आणि इतक्या झटक्यात सगळ्या विद्या यांनी ग्रहण केल्या. आणि एक दिवस असं झालेलं होतं की प्रचंड पाऊस कोसळत होता त्या क्षेत्रामध्ये. पाऊस खूपच कोसळतो, हत्तीशुंडासारखा पाऊस कोसळतो असं म्हटलं तरी हरकत नाही. तेव्हा अशा प्रकाराने पाऊस कोसळणं आणि नर्मदेला पूर येणं हे तिथलं नित्याचं होतं. तेव्हा अशा प्रकाराने नर्मदेला पूर यायला लागला. नर्मदेच्या पाण्याची पातळी वाढतीये हे पाहिल्यानंतर आता कोणत्याही क्षणी पाणी आत शिरेल अशी अवस्था निर्माण झाली. आणि कैक शिष्य तिथून घाबरून निघून गेले आणि एकटे गोविंद यती आतमध्ये समाधी लावून बसलेले होते. आणि शंकर बरं, गुरु आतमध्ये म्हटल्यानंतर शिष्यानी पळ काढायचं नसतो, त्यामुळे त्याप्रमाणे हे पण थांबून राहिलेले. नदीचं पाणी येते वर आणि आता कधी आतमध्ये शिरेल गुंतत अशी अवस्था निर्माण झाली. त्यावेळेला त्यांनी आपला कमंडलू बाहेर काढला आणि तिला हात जोडला नर्मदेला. आणि मग आचार्यांचं स्वरचित स्तोत्र आचार्यांच्या तोंडून बाहेर पडायला लागलं, जे नर्मदाष्टक म्हणून प्रसिद्ध आहे. ते नर्मदाष्टक आम्ही लोकांना नेहमी सांगतो की ज्याला जिव्हा दोष असेल, ज्याला आपली जीभ साफ करायची असेल, थोडक्यात स्वच्छ शब्दोच्चार, स्पष्ट शब्दोच्चार येणं हे लहान मुलांच्या दृष्टीनेच नव्हे तर काही मोठी झालेली माणसं सुद्धा दुर्दैवाचा भाग असतो. तोत्रेपणा असतो काहींना आधी हवा निघून जाते तोंडातून आणि मग शब्द येतात. काहींचे शब्द फारच जलद येतात की समोरच्याला कळतच नाही तितके जलद येतात. मग स्पीच थेरपिस्टकडे जावं लागतं. तो तोंडात गोट्या ठेवा काचेच्या आणि मोठमोठ्यांना बोला वगैरे 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 बरंच काही देत असतो. त्यापेक्षा फक्त नर्मदाष्टक जरी म्हटलं ना तरी सुद्धा वाणी स्वच्छ आणि साफ होईल यात शंकाच नाही. पण अशा प्रकारचं एवढं नर्मदाष्टक तरी हे जेव्हा आम्ही सांगायला लागलो तेव्हा आम्हाला मग लोक विचारायचे नर्मदाष्टक मिळणार कुठे. तर आता नुसतं एवढंसं अष्टक कुठे मिळत नाही हे नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की खरंच एवढंसं अष्टक मिळणार कुठे. म्हणून मग आता आमचं जेव्हा पुनरुत्थानची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली ना तेव्हा आम्ही त्यात ते नर्मदाष्टक मुद्दाम समाविष्ट करून टाकलं. पुनरुत्थान हे मी लिहिलेलं शंकराचार्यांच्यावरचं चरित्रात्मक पुस्तक, आद्य शंकराचार्यांच्यावरचं. त्याची दुसरी आवृत्ती आता नुकतीच ढवळे प्रकाशनाने काढली, केशविकाजी ढवळे प्रकाशनाने. त्यावेळेला त्यात हे नर्मदाष्टक मुद्दाम टाकलेले. सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजतम द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयतम कृतांत दूत कालभूत भीती हारी वरमदे त्वदीय पाद पंकजन्न मामी देवी नर्मदे महागभीर नीर पूर पात धूत भूतलम नमत समस्त पातकारी दारी तापदाचलम जगल्लये महाभये मृकंडु सूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजन्न मामी देवी नर्मदे. अशा प्रकारचं अष्टक आहे, 8 श्लोक आहेत. हे अष्टक म्हटल्यानंतर पहिल्यांदा अगदी संथ गतीने सुरुवात करायची आणि मग आपली गती आणि लय ही वाढवत वाढवत न्यायची. असं म्हटल्यानंतर ज्या क्षणाला तो मुलगा येऊन पोचतो सबिंदू सिंधू शुष्कल तरंग भंग रंजितम दुःखत्सु पाप जात जात कारी वारी संयतम कृतांत दूत कालभूत भीती हरिवरमध्ये तदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे, असं आपोआप येऊ शकतो. पण फरक इतकाच आहे की हे करायला लागतं, याच्याकरता काही मेहनत घ्यायला लागते. आणि केवळ इतकंच नाही तर आईवडिलांनी सुद्धा मागे लागायला लागतं, तेव्हा मुलं करतील, नाही तर कोण करणार. मुळात आईवडिलांना मागे लागण्याचा जर आनंद असेल तर मग मुलांचा काही करण्याचा सुद्धा आनंदच होईल. ह्या परत काही होणार नाही. तेव्हा पुनरुत्थानच्या निमित्ताने पुनरुत्थान बद्दल सांगितलं तसंच सांगतो. त्याच्याही आधी गेल्या वर्षी चिंतामणी विजय कथासार नावाचं आमचं पुस्तक ढवळे प्रकाशनानेच प्रकाशित केलंय, ज्याच्यामध्ये गणपतीच्या कथा आहेत. 43 अध्याय आहेत, ज्यात 24 चतुर्थ्यांची नावं काय आपल्याला माहिती नसतं. आपल्याला सप्तषष्ठी, विनायकी आणि जी मंगळवार येते तिला अंगारकी म्हणतो. याच्या पलीकडे चतुर्थ्यांना स्वतःची काही नावं आहेत हेच माहिती नाही. तेव्हा 24 चतुर्थ्यांची नावं किंवा गणपतीला मोदक का प्रिय, दुर्वा का प्रिय, हे सगळं कथांद्वारे दिलेलं आहे.
यांना कथेचा साज असला ना तरी यातली गंमत ही आहे की गणपतीला लढावा लागलाय ते कोणत्या प्रकारच्या असुरांशी ते लक्षात घेतलं ना की आपल्याला कळेल की यांना कथा का दिल्या, कारण कथारूप दिल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो ग्रंथ. हो, त्याला लढायला लागलाय तो कामासूर, क्रोधासूर, मोहासूर, मत्सरासूर, दंभासूर वगैरे अशा असुरांची नाव आहेत. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आपल्याकडे सांगितलेले आहेत, थोडक्यात यातून घ्यायचं काय की गणेशाची आराधना केल्यानंतर या षड्रिपूंपासून माणसाची मुक्तता होते. मग याला सहजपणे असं सांगून कोणाच्या वचनी पडणार आहे का? नाही. मग त्याला कथांचा साथ चढवला. अशा प्रकारच्या त्या कथा आहेत, अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. आणि अद्भुत शक्तीचा खजिना हे ऑरिसन स्वेट मार्टिनच्या मिरॅकल्स इन ह्युमनचा मराठी भावानुवाद आहे. आता स्वेट मार्टिन म्हणजे अमेरिकेतला रामदास खरं म्हणजे, पण आपल्याकडे काय माहिती का, रामदासांनी मनाचे श्लोक सांगितले ते खरं म्हणजे तरुणांसाठी सांगितले. पण तरुण मंडळींना सगळाच आनंद असतो वाचनाचा वगैरे, त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना सुद्धा असं वाटत असतं की मनाचे श्लोक, दासबोध वगैरे हे सगळं म्हातारपणी वाचायचं. आणि जेव्हा माणूस म्हातारा होतो तेव्हा ते उघडतो, तेव्हा त्याला कळतो अरे हे तरुणपणी वाचलं असतं तर बरं झालं असतं, कारण हे तरुणांनी वाचायचंय. त्यामुळे मनाचे श्लोक आणि दासबोध म्हातारे तरुणांनी वाचायचं म्हणून वाचत नाहीत, आणि तरुण म्हातारे झाल्यावर वाचू म्हणून वाचायचं ठेवतात. तसंच एकूण काय रामदास कुणीच वाचत नाही, ही आपल्याकडे गंमत होती. तेव्हा या पद्धतीने या अशा प्रकारच्या गोष्टींचा जे स्वेट मार्टिनने सांगितलं ते रामदासांनी जे सांगितलंय पर्सनल डेव्हलपमेंट, आत्मविकासपर अशा प्रकारचं, म्हणजे माणसाच्या शरीरात असलेले जे गुण आहेत त्या गुणांचा उपयोग करून माणसाने उत्तम कसं व्हावं हे जे रामदासांनी सांगितलेलं आहे हेच स्वेट मार्टिनने सांगितलंय. स्वेट मार्टिनने सांगितल्याबरोबर आपल्याला पटतं, कारण ते गोऱ्या कातडीच्या माणसांनी सांगितलंय. मग स्वेट मार्टिनने सांगितलं ठीक आहे, ते आम्हाला रामदासांचे श्लोक घालून सुद्धा आणता येऊ शकतं की नाही. अशा पद्धतीने त्या अद्भुत शक्तीचा खजिना म्हणून ते पुस्तक प्रकाशित झालं. तेव्हा ह्या पुस्तकांची नावं सहज कथानकाच्या ओघात आली म्हणून आपल्याला सांगितलं. कोणाला हवी असतील तर आता माझ्याकडे उपलब्ध आहेत, इतकंच असतो. तेव्हा याप्रमाणे आचार्यांनी नर्मदाष्टक रचून नर्मदेची प्रार्थना केल्यानंतर नर्मदा एकाएकी त्या कमंडलूत गेली आणि जणू काही जमिनीला एखादं विवर पडलं असावं अशा पद्धतीने सगळं पाणी त्या कमंडलूत जाऊन लुप्त व्हायला लागलं. आणि कमंडलूत शिरल्यानंतर एकाएकी नर्मदा खाली 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 पूर ओसरला सगळा नर्मदेचा. आणि मग आचार्यांना गोविंद पादाचार्यांनी सांगितलं की अरे म्हणाले तू तर एवढी तरी मोठी मजल मारलीस, आता म्हणाले असं कर, तुला सगळ्या प्रकारच्या विद्या माझ्या देऊन झाल्या. आचार्यांचं वय 12 आहे. म्हणाले आता मी काय करू? तर म्हणाले आता तू जाण्यासारखं एकच ठिकाण आपल्या संपूर्ण देशामध्ये विद्वान माणसांनी जावं आणि जिथे आपली विद्वत्ता दाखवावी असं एकच ठिकाण असं सांगितलं जातं. त्याच ठिकाणी आचार्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तू काशीला जा. आचार्य स्वतः काशीचं वर्णन करतात. काशाम ही काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका. आणि आपल्याकडे परंपराच आपली असं सांगते काशीस जावे नित्य वदावे. नेहमी असं म्हणावं की काशीला जावं, काशीला जातो मी, काशीला जातो. कैक जण पूर्वीची परंपरा पद्धत अशी होती की लोक काशीला जायचे आणि तिथे प्राणार्पण करायचे. म्हातारपण आल्यानंतर निवृत्तीच्या वेळेला अगदी शेवटच्या क्षणांना काशी जवळ करावी, कारण काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो अशी आपली परंपरा सांगते. त्यामुळे आचार्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तू असं कर, तू काशीला जा. आणि मग आचार्य काशीला यायला निघाले. त्यावेळेला त्यांचा जो शिष्य होता, पहिला आचार्यांचा शिष्य, त्यांच्याबरोबरच शिकणारा जो होता तो आचार्यांच्या जवळ आला आणि मला म्हणाला आचार्यांना की शंकरा तू आधी कबूल केलं होतंस त्याप्रमाणे मला तुझा शिष्य बनवून घे. आचार्यांच्या पेक्षा वयाने मोठा आहे. बरं म्हणाले आचार्य. आणि मग आचार्यांनी त्याला विधिवत दीक्षा दिली आणि त्याला आपला शिष्य बनवलं आणि त्याचं नाव ठेवलं चित्सुखाचार्य. या चित्सुखाचार्यांनी लिहिलेला आचार्यांच्यावरचा पहिला चरित्र ग्रंथ आहे. तो चरित्र ग्रंथ दुर्दैवाने आज कुठेही उपलब्ध नाही. आचार्यांच्यावरती जुन्या परंपरेमध्ये लिहिले गेलेले जवळपास 9 ते 10 चरित्र ग्रंथ आहेत. त्यातला मी सगळ्यात जास्त आधार जो घेतलाय तो आनंदगिरींनी लिहिलेला आणि माधवगिरींनी लिहिलेला जो शंकराचार्यांच्यावरचा चरित्र ग्रंथ आहे त्याचा. आणि आता अर्थातच त्यांच्या आधाराने मी माझं पुस्तक लिहिलं होतं, त्यामुळे आता मी जे शंकराचार्य चरित्र सगळं सांगतोय ते माझ्याच पुस्तकाच्या आधाराने सांगतोय.
तेव्हा याप्रमाणे आचार्यांनी या चित्सुखाचार्य हा पहिला शिष्य बनवला आणि मग काशीला ते आले. त्या काशीला सनंदन नावाचा एक तरुण सतत त्यांच्या प्रवचनाला येऊन बसायचा. काशीला आचार्यांची प्रवचनं चालू झाली आणि त्याच वेळेला दुसरीकडे भाष्य लिहिणं चालू झालेलं होतं आचार्यांचं. त्यांनी गीतेवरती भाष्य लिहिलं, त्यानंतर उपनिषदांवर भाष्य लिहिलं आणि ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं. या तिन्हीवरती जो भाष्य लिहितो तो आचार्य पदाला प्राप्त होतो असं आपली परंपरा सांगते. या तिन्हीला प्रस्थानत्रयी म्हणतात. या प्रस्थानत्रयीवरती आचार्यांनी भाष्य लिहिलं. या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारा आज भारतामध्ये फक्त एकच माणूस शिल्लक आहे की ज्याने या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. उपनिषदांवर त्यांनी ओवीबद्ध लिहिलंय, ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी म्हणून. उपनिषदांवरती 5 खंड आहेत त्यांचे, त्यातले 3 ओवीबद्ध आहेत आणि 2 गद्यामध्ये आहेत. उपनिषदांचं दर्शन त्याच्यामधून झालेलं आहे. आणि भगवद्गीतेवरच्या 18 अध्यायांच्या वरती त्यांचं भाष्य उपलब्ध आहे. त्यातलं अर्थात आतापर्यंत मला असं वाटतं 10 किंवा 11 अध्यायांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. बाकीची हळूहळू प्रकाशित होतील. त्या माणसाचं नाव आहे वरदानंद भारती, कारण ते माझेच गुरु आहेत, त्यामुळे मुद्दाम यावरून सांगतो. पूर्वीचं नाव त्यांचं प्राचार्य अनंतराव आठवले. आता संन्यास घेतल्यानंतरचं त्यांचं नाव वरदानंद भारती. ते उत्तर काशीला असतात आणि आज सुद्धा वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं लेखन चालू आहे. तेव्हा अशी माणसं विरळा असतात बघायला मिळणारी. आणि प्रस्थानत्रयीवरती असं भाष्य लिहिणारा असा एकमेव माणूस आज हिंदुस्थानामध्ये. तेव्हा या प्रस्थानत्रयीवरती आचार्य भाष्य लिहित असताना हा सनंदन कायम यायचा. या सनंदनाचं लग्न झालेलं होतं, पण त्याची बायको सतत घरात त्याला मागे काहीतरी तगादे लावलेले. बरं, श्रीमंत कुळातून अशी आलेली ती, त्याच्याच मामाची मुलगी होती आणि त्यामुळे त्याचा मामा त्याला सांगायचा की तो मीमांसक होता. तो म्हणायचा यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर जे फळ मिळतं ते फळ आपण घ्यावं आणि गप्प बसावं. ईश्वर आहे की नाही याची चर्चा कशाला करायची? कारण यज्ञाचे किती काटेकोरपणा होता आपल्याकडे की यज्ञ कशा रीतीने करावेत, त्याकरता वस्तू कशा, त्याकरता आखली जाणारी वेदी वगैरे सगळं कसं याचं माप दिलेलं. त्याप्रमाणे यज्ञ केला, अमुक गोष्टी करता अमुक यज्ञ केला की त्याचं फळ हे मिळणार. 2 + 2 = 4. 5 होणार नाहीत किंवा 3 होणार नाहीत हे जर नक्की आहे तर मग ईश्वर आहे की नाही याची चिंता कशाला करायची? आपण यज्ञ करायचा, फळ घ्यायचं आणि मुकाट्याने राहायचं. इतकी सोपी लोकांची विचारसरणी आणि याच्यामुळे वाढलेलं कर्मकांड होतं त्या काळात. तेव्हा हेच त्याच्या मामाचं सुद्धा मत होतं दिवाकराचं. आणि पण ह्याला ते पसंत नव्हतं. हा म्हणतो तसं नाही, काहीतरी सत्य काय, सत्य जर ईश्वर असेल तर त्या सत्याच्या अधिकाधिक मला जवळ जायचंय. म्हणून सनंदन घर सोडून बाहेर पडलेला होता. आचार्यांच्या जवळ सतत असायचा आणि मग आचार्यांना म्हणायचं की मला अनुग्रह द्या. आचार्य म्हणायचं अजून वेळ यायची, अजून वेळ यायची. आणि मग एक दिवस चित्सुखाचार्यांच्या बरोबर आचार्य बसलेले होते. चित्सुखाचार्याने आचार्यांना विचारलं, त्या सनंदनाला तुम्ही कधी देणार आहात दीक्षा? आचार्य म्हणाले, का रे एकदम सनंदनाची आठवण आली? तो काय म्हणाले, पलीकडून जातोय ना, गंगेच्या पलीकडून तो जात होता सनंदन. गंगेचं पात्र काशीला जर आपण पाहिलं तर केवढं तरी मोठं आहे आणि इतक्या विस्तृत पात्राच्या पलीकडून तो जातोय हे आचार्यांनी पाहिलं. आणि आचार्य म्हणाले, थांब, मग आजच त्याची दीक्षा देण्याची वेळ आली. आणि आचार्यांनी हाक मारली, सनंदना इकडे ये. जोर जोरात हाका मारल्या, कशा तरी पलीकडच्या काठावरती हाक पोचली. सनंदनाने पाहिलं आणि माझे आचार्य मला बोलवत आहेत आणि आचार्य सांगतात इकडे ये. इकडे ये म्हटल्यानंतर, थांबा जरा, जिना कुठे आहे ते बघतो, पलीकडे यायचा पूल कुठे आहे ते शोधतो, होडी मिळते का आल्यावर येतो. सनंदनाने पाहिलं माझे आचार्य मला बोलवत आहेत म्हटल्याबरोबर मला जायला पाहिजे. पुढचा मागचा काहीही विचार केला नाही आणि सरळ त्याने गंगेत पाय टाकला आणि झप 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 चालत तो त्या पात्रातून पलीकडे यायला लागला. जिथे जिथे त्याचं पाऊल पडायचं तिथे तिथे कमळाचं पुष्प उमलायला लागलं आणि त्या कमल पुष्पावर पाय देत देत तो त्या एवढ्या खोल असलेल्या पात्रामधून तो पलीकडे आला. आणि पलीकडे आल्यावर आचार्यांनी त्याचं स्वागत केलं, ये पद्मपादा. आणि मग आचार्यांनी सनंदनाला दीक्षा दिली आणि त्याचं नाव ठेवलं पद्मपादाचार्य. पद्मपादाचार्य हे आचार्यांचे अत्यंत विद्वान असलेले असे शिष्य. या पद्मपादाचार्यांच्या घरामध्ये नरसिंहाची उपासना असायची आणि म्हणून हे पद्मपादाचार्य एक दिवस नित्याच्या त्यांच्या उपासनेकरता म्हणून एका टेकडीवरती गेले आणि तिथे टेकडीवरती बसलेले असताना
शंकरांनी पाहिलं की हा खरंच शिष्य व्हायला लायक आहे का बघूया, म्हणून शंकरांनी एका किराताचं रूप धारण केलं आणि ते समोर आले आणि त्यांनी त्याला विचारलं, का रे? म्हणाले, इथून तू एखादा प्राणी पाहिलास का जाताना? पद्मपाद गमतीने म्हणाले, हा, काहीतरी सिंहाचं तोंड होतं आणि बाकीचं धड मनुष्याचं होतं, असा काहीतरी विचित्र प्राणी पाहिला मी. असा प्राणी विचित्र तू पाहिलास? बरं, लवकरच तुला दिसेल तसा प्राणी. असं म्हणून हा किरात निघून गेला आणि जोरात डरकाळी ऐकू आली. हो, हा बरं, एवढ्या जोरात डरकाळी इथे कुठून आली? आणि बघतात तो समोर नरसिंहाचं रूप प्रगट झालेलं, मुख सिंहाचं आणि बाकीचं धड मनुष्याचं. आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी हात जोडले आणि नरसिंहाची स्तुती केली आणि नरसिंहाला म्हणाले, देवा मला क्षमा करा, माझी चूक झाली. आणि मग शंकर आपल्या स्वरूपात प्रगट झाले आणि मग ते म्हणाले, तू का असं सांगितलंस त्या किराताला? तर ते म्हणाले, सहज गंमत म्हणून. गंमत? संन्याशांनी गंमत करायची नसते. संन्याशांनी त्याचा असलेला वेळ हा फक्त साधनेमध्ये किंवा लोकांच्या कल्याणाकरता घालवायचा असतो. संन्याशांनी राहायचं कसं आहे तर चरपट पंचरिकामध्ये आचार्यांनी सांगितलंय, करतल भिक्षा तरुतल वासस. हाताच्या तळव्यावरती मावेल एवढीच भिक्षा आणि तरुतल वास, कोणत्याही झाडाखाली मुक्काम करणं, हे आचार्यांनी संन्याशाचं कर्म सांगितलेलं आहे. वासुदेवानंद सरस्वतींचं बरोबर जीवन हे त्याच पद्धतीचं आहे की त्यांनी सुद्धा तो कठोर संन्यास धर्म पाळलेला आहे. आणि वासुदेवानंद सरस्वती आणि शंकराचार्य या दोघांच्या मध्ये मला हे विलक्षण साम्य दिसतं की या दोघांचं पाळण्यात ठेवलेलं नावच संन्यासाश्रमात तेच राहिलं. शंकराचं नाव पाळण्यामध्ये शंकर ठेवलेलं, पुढे शंकर भगवत पादाचार्य म्हणजे शंकराचार्य असं झालं. वासुदेव शास्त्री टेम्यांचं नाव वासुदेवानंद सरस्वती झालं, म्हणजे वासुदेव त्यातलं कायम राहिलं. हे या दोघांच्यात असलेलं साम्य. आणि त्याचप्रमाणे देवानी जसं इकडे यांना देवीनी आपलं स्तन्य दिलं किंवा देवीने नैवेद्य घेतला, त्याचप्रमाणे वासुदेवानंदांच्या सुद्धा चरित्रामध्ये अशा विलक्षण हकीकती आहेत की एकदा खिरीमध्ये करवंटीचा तुकडा पडला होता, तो देवानी त्यांना सांगितला, नैवेद्यामध्ये करवंटीचा तुकडा पडलाय. त्यांनी सांगितलं की तुकडा पडलाय करवंटीचा. सगळे लोक म्हणाले, छे, शक्य नाही. म्हणाले, असं मला सांगण्यात आलंय, म्हणजे बघा तुम्ही, एका पात्रातली दुसऱ्या पात्रात ती खीर ओतण्यात आली. बघा म्हणाल, नाहीये. ज्या अर्थी देवानी सांगितलं त्या अर्थी ते खोटं असूच शकत नाही. परत होता दुसऱ्या वेळेला जेव्हा ती खीर अगदी सावकाश ओतली, त्यावेळेला त्यात असलेला एक करवंटीचा छोटा तुकडा मिळाला. जे लोक इतक्या निस्पृहपणे आणि निरीच्छपणाने राहतात त्यांच्या मागे परमेश्वर उभा राहतो. आम्ही सगळं हवं म्हणून आम्ही ज्याच्या मागे धावतो, हे पाहिल्यानंतर तो आमच्या मागे कशाला उभा राहील? म्हणून या सगळ्यांच्या कथा आपण ऐकायच्या असतात, श्रवण करायच्या असतात, त्या केवळ एवढ्या करता. आणि मग या पद्मपादाचार्यांनी त्याची क्षमा मागितली. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, तुला काय हवा तो वर माग. ते म्हणाले, एकच वर द्या की हे जे तुमचं स्वरूप आहे ना, हे तर आमचं कुलदैवत आहे. त्यामुळे म्हणाले, एकदा तरी हे रूप धारण करावं असं मला वाटतं. तेव्हा ज्या वेळेला मला असं वाटेल की हे रूप धारण करावं, त्यावेळेला नरसिंहाचं रूप धारण करणे इतकी शक्ती माझ्यात निर्माण होऊ. नरसिंह असले आणि त्यांनी तथास्तु म्हटलं आणि ते तिथून अदृश्य झाले. आणि पुढे एकदा पद्मपादाचार्यांनी या वराचा उपयोग करून शंकराचार्यांचेच प्राण वाचवले आणि स्वतः ते नरसिंह झालेले होते. तेव्हा अशा प्रकाराने पद्मपादाचार्य एक त्यांचा शिष्य झाला आणि मग असेच ते पुढे चालले. आणि पुढे चाललेले असताना त्यांनी पाहिलं, एक मीमांसक ज्यांनी हिंदू धर्माचं पुनरुत्थान करण्याचं सगळ्यात आचार्यांच्या आधी चिकार प्रयत्न केला होता. त्यांचं नाव कुमारील भट्ट. आणि हे कुमारील भट्ट त्यांना भेटण्याकरता म्हणून आचार्य निघाले. आणि तिथे निघाल्यानंतर आचार्यांना असं कळलं, कुमारील भट्टांचं सगळ्यात पहिलं काम
की आचार्यांच्या आधी इतर ज्या ज्या ठिकाणी जैन आणि बौद्ध पंथाचा जो प्राबल्य झालेलं होतं त्या सगळ्यांचं प्राबल्य उखडून काढणं हे पहिलं काम केलं ते कुमारिल भट्टांनी. आणि त्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये ते फिरलेले होते. असा कुमारिल भट्टांच्या सारखा एक ज्येष्ठ मीमांसक, तेव्हा याच्याबरोबर आपण वाद घालायला पाहिजे म्हणून आचार्य निघाले. आणि मग आचार्यांना कळलं कुमारिल भट्टांच्याकडे जाता जाता दुरूनच बघता बघता दूर दिसत होता आणि आचार्य कुमारिल भट्टांच्याकडे निघाले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं तो काय, कुमारिल भट्ट गळ्यापर्यंत सगळीकडे भाताची तुसं लावलेली आणि त्या भाताच्या तुसांच्या मध्ये ते बसलेले होते आणि ती तुसं चारी बाजूनी पेटवून दिलेली होती. कुमारिल भट्टांचा मोठेपणा एवढा होता की सौराष्ट्रातल्या सुधन्वाच्या दरबारात जेव्हा ते गेले होते, सुधन्वाचा दरबार, सुधन्वा स्वतः हा जैन मतावलंबी यांच्या ताब्यात गेल्यासारखा होता. कारण या सुधन्वाच्याकडे जेव्हा कुमारिल भट्ट गेले तेव्हा ते म्हणाले की राजा, तुझ्याकडच्या लोकांच्या बरोबर मला शास्त्रार्थ करायचा आहे. तेव्हा ते सगळे म्हणाले नाही नाही, शास्त्रार्थ वगैरे काही आमच्याकडे आम्ही करणार नाही, कारण यांनी आधी ऐकली होती हो याची कीर्ती, यांनी भल्या भल्यांना पराजित केले. तेव्हा तो म्हणाला की बघ, मला शास्त्रार्थ करायचा आहे आणि तुझे लोक नाही म्हणतायत. सुधन्वा म्हणाला मग मी काय करणार. म्हणाले राजा, मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की तू सध्या मूर्ख भाषण करणाऱ्या कावळ्यांच्या कोंडाळ्यात सापडलायस. बघा, एखाद्या माणसाला चिडवायचं असलं तर आपण शांत राहू. आपण जितके शांत राहतो आणि बोलतो तितका समोरचा अधिकाधिक चिडत जातो. ते जैन मुनी लगेच म्हणाले काय 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 म्हणालात आमच्याबद्दल. तर म्हणाले मी कुठे काय म्हणाल. तुम्ही आता आम्हाला कावळा म्हणालात की नाही. ते म्हणाले नाही, मी नुसता कावळा नाही म्हटलं, मूर्ख भाषण करणारा कावळा असं म्हटलं. हा मग तेच ते, असं काय म्हणालात. तुम्ही शास्त्रार्थ करत नाही म्हणून म्हणाले करा, बरं म्हणायचं होऊन जाऊ द्या. आणि मग शास्त्रार्थ चालू झाला आणि कुमारिल भट्टांनी त्यांना परास्त केलं. पण यांना तंत्र मार्ग अवगत होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, यात आम्ही पराजित झालो, काही हरकत नाही. म्हणाले राजा, उद्या आम्ही येतो परत सकाळी. आणि मग त्यांनी राजाला सांगितलं की तू अशी कोणती तरी वस्तू ठेव की ज्याच्यामधली वस्तू ही कोणीही ओळखून दाखवावी, अशी काहीतरी गुप्त वस्तू. राजा म्हणाला ठीक आहे. राजाने एक असंच तांब्याचं मोठं घडा आणवला, त्याच्यामध्ये एक साप घातला, त्याचं तोंड शिवून टाकलं आणि म्हणाले की ह्याच्यात काहीतरी ठेवलंय, ते काय आहे ती वस्तू ती तुम्ही ओळखायची. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा दरबार भरला. ते जैन मुनी विजयी मुद्रेने पुढे झाले आणि म्हणाले राजा, याच्यात विषारी सर्प आहे. राजा म्हणाला खरं, जिंकलात. म्हणाला तुम्ही जिंकलात तुम्ही. कुमारिल भट्ट म्हणाले राजा, त्यांनी फक्त सांगून झाले, मी कुठे अजून सांगितलं. तो म्हणाले तुम्ही काय वेगळं सांगणार. ते पुढे झाले, त्याने नमस्कार केला त्या तांब्याकडे बघून, हात जोडले आणि देवाची प्रार्थना केली आणि म्हणाले राजन, याच्यामध्ये विष्णूची शेषशाही मूर्ती आहे. राजा म्हणाला नाही, हरलात तुम्ही. अरे काय ते दाखव ना. म्हणाले नुसतं हरलात तुम्ही, काय म्हणून उपयोग आहे, काय आहे ते दाखव. तर राजालाच माहिती हो, राजाने स्वतः त्यात सर्प ठेवलेला होता. राजाने शेवटी त्याचं तोंड सोडलं आणि हलके 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 ती मूर्ती, ती कळशी तिरकी केली. बघतो तो काय, त्याच्यातून विष्णूची शेषशाही मूर्ती बाहेर पडली. आणि अशा पद्धतीने कुमारिल भट्ट जिंकले तरी सुद्धा आणि जैन मुनी परास्त झाले. हे पाहिल्यानंतर मग सगळीकडे अलकल्लोळ माजला होता. हे आधी काम शंकराचार्यांच्या कुमारिल भट्टांनी केलेलं होतं. असे कुमारिल भट्ट तुषाग्नी घ्यायला बसलेले होते, चारी बाजूनी तुसांना आग लावलेली, गळ्यापर्यंतचा ढीग, तो ढीग अर्धा जळत आलेला आणि अशा अवस्थेत ते बसलेत. आणि मग आचार्याने त्यांना विचारलं, म्हणाले अरे हे तुम्ही काय करताय. म्हणाले मी तुमच्याशी वाद घालायला म्हणून आलो होतो. कुमारिल भट्ट असले, म्हणाले मी गुरुद्रोह केला आणि गुरुद्रोहाला शास्त्रांनी सांगितलेली शिक्षा, तुषाग्नी ही शास्त्रांनी सांगितलेली शिक्षा आहे, ती मी भोगतो. म्हणाले पण तुम्ही गुरुद्रोह कधी केलात. तर म्हणाले राजन आचार्य, मी ज्या वेळेला बाहेर पडलो सगळं माझं शिक्षण घेतल्यानंतर, त्यावेळेला मी बौद्ध संघात गेलो, त्यांची सगळी मतं शिकून घेतली आणि मग त्याच आचार्यांना मी आव्हान दिलं की आता माझ्याबरोबर वाद घाला. आणि त्यांना मी परास्त केलं. त्यांना परास्त केल्यानंतर त्या गुरूंनी काय करावं. तर म्हणाले आपल्या शिष्यांना सांगितलं याला धरा आणि दरीत फेकून द्या. तेव्हा मी ओरडून विचारलंय की आता तुमच्या अहिंसा परमो धर्म या मताचं काय झालं. पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग मला उचलून त्या शिष्याने दरीत फेकलं. ते फेकण्याच्या वेळेला कुमारिल भट्ट जोरात ओरडले, जर वेद सत्य असतील तर मला काही होणार नाही. आणि कुमारिल भट्टांना खाली फेकल्यानंतर ते खाली जे पडले ते त्यांचा एक डोळा फुटला. तेव्हा त्यांनी कथा अशी की त्यांनी चिडून आकाशाकडे पाहिलं आणि जोरात हात करून वर हात करून विचारलं
की माझा डोळा तरी का फुटावा, मला काहीच व्हायला नको होतं, माझा डोळा तरी का फुटावा. त्यावेळेला आकाशवाणी झाली की तू जर आणि तर हे शब्द वापरून शंका उत्पन्न केली, त्यामुळे हे झालं. वेद सत्य आहेतच म्हणून मला काही होणार नाही, इतकी मनाची धारणा असती तर काहीच झालं नसतं. पण जर आणि तर या वाक्यांनी संशय निर्माण होतो, त्याच्यामुळे ही शिक्षा झाली. मग म्हणाले तिथून मी जैन संघात शिरलो, त्यांच्याकडून सगळी मतं त्यांची माहीत करून घेतली. त्याच आचार्यांना मी आव्हान दिलं आणि त्यांना मी पराजित केलं. तेव्हा या दोघांनाही मी पराजित केलं. या दोघांच्याकडून मी त्यांची मतं शिकलो होतो, म्हणजे ते माझे गुरु होते. त्या गुरूंचा मी द्रोह केला आणि गुरुद्रोहाला आपल्या परंपरेत सांगितलेली शिक्षा म्हणजे तुषाग्नी भक्षण. त्यामुळे यात मी बसलेलो आहे. तेव्हा आचार्य म्हणाले कुमारील भट्टांना की तू वेडा आहेस, अरे गुरु कुठचा आणि गुरु कोणाला म्हणावं, काही तरतम भाव तर ठेवशील की नाही, गुरु कोणाला म्हणावं. अरे जे पाखंडी मत मांडणारे होते ते गुरु नव्हेतच, पाखंडी मताचं खंडन तू केलंस, हे उत्तम काम केलंस. तेव्हा त्याच्याकरता तुषाग्नी भक्षण कशाला, मी माझ्या कमंडलूत सगळे आग भिजवतो म्हणाले, तू बाहेर ये त्यातून. तर ते आचले आणि म्हणाले बाबा रे तू आग भिजवशील खरं आहे, पण म्हणाले बघतोस ना किती जळलंय ते, माझ्या कमरेखालचा सगळा भाग म्हणाले जळून गेलेला आहे, उरलेला देह राहिला तर मी त्याने काय करणार आहे. तुला वादच घालायचा आहे ना, एक काम कर, इथून पुढे जा, महिष्मती नगरीत जा. कृणाल म्युझिक वर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित सर्व दत्त क्षेत्रांवर पालखीच्या वेळी गायली जाणारी पदे. पालखी वासुदेवाची. कृपा सावी यादा सावर, कृपा सावी यादा सावर, सद्गुरु वासुदेवानंद, सद्गुरु वासुदेवानंद. सद्गुरु चरणरज पाध्ये काकांच्या भावपूर्ण वाणीतून साकारलेली पदे. पालखी वासुदेवाची. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक वर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना श्री क्षेत्र कुरोपूर येथे स्फुरलेलं अघोर संकटनाशक स्तोत्र पठण. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, तन्नो माता त्वं पिता तोदिपस्वं. रोजच्या उपासनेसाठी तसेच मनशांतीसाठी अतिउपयुक्त असं अघोर संकटनाशक स्तोत्र पठण. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिक वर.